Hello everyone and welcome again. Today we will continue the remaining content from 5th chapter, that is surgical instrument, hospital equipments and health accessories. In previous video we will discuss the surgical instruments. So आज आपण हॉस्पिटल इक्विपमेंट्स स्टार्ट करूयात. हॉस्पिटल इक्विपमेंटमध्ये काय काय येतं तर ग्लुकोमीटर, देन नेक्स्ट पार्ट आहे आपला ECG, देन IV सेट, देन कॅथेटर, देन राइल्स ट्यूब, देन MRI, एक्सरे मशीन, EEG that is electroencephalography, then CT scan, then clinical thermometer, ultrasound sonography, nebulizer, व्हेंटिलेटर, स्पिग्मोमॅनोमीटर हे आजच्या हॉस्पिटल इक्विपमेंटमध्ये आपण शिकणार आहोत. सो फर्स्ट आपण बघूयात ग्लुकोमीटर. A glucose meter is a medical device for determining the concentration of glucose in the blood. It is used in diagnosis of diabetes mellitus. शुगर बघण्यासाठी हे मशीन यूज केलं जातं मोस्टली डायबेटिक पेशंटमध्ये. A glucose meter is a medical device, that is glucometer, for determining the concentration of glucose in the blood. आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे म्हणजे ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इन द ब्लड हे डिटरमाइन करण्यासाठी हे ग्लुकोमीटर ॲपॅरेटस यूज केलं जातं आणि मोस्टली हे डायबेटिक पेशंटमध्ये यूज केलं जातं. देन मेकॅनिझम बघूया आपण ह्याचं काय आहे. ग्लुकोमीटर प्रोव्हाइड रीडिंग बाय डिटेक्टिंग द लेवल ऑफ ग्लुकोज इन अ पर्सन्स ब्लड. ग्लुकोमीटर काय प्रोव्हाइड करतं रीडिंग बाय डिटेक्टिंग द लेवल ऑफ ग्लुकोज इन ए पर्सन ब्लड. ग्लुकोमीटर प्रोव्हाइड काय करतं तर रीडिंग प्रोव्हाइड करतं बाय डिटेक्टिंग द लेवल ऑफ ग्लुकोज. काय डिटेक्ट करतं ग्लुकोजची ब्लडमध्ये किती लेवल आहे हे चेक करतं. ते टू गेट अ रीडिंग ए पर्सन प्रिक्स द स्किन, मोस्ट कॉमनली ए फिंगर, अँड अप्लाइज द ब्लड सॅम्पल गेन टू ए टेस्ट स्ट्रीप इन्सर्टेड इन द मीटर. आता हे रीडिंग घेण्यासाठी काय केलं जातं तर पर्सन्सच्या बोटाला प्रिक केलं जातं म्हणजे थोडंसं सुईने टोचलं जातं, ब्लड घेतलं जातं, ते ब्लड सॅम्पल ती टेस्टची जी स्ट्रीप असते त्याच्यावर इन्सर्ट केलं जातं. द ग्लुकोज इन द ब्लड रिॲक्ट्स विथ दिस द केमिकल्स इन द स्ट्रीप. जी स्ट्रीप असते त्याला एक केमिकल अटॅच असतं की जेणेकरून जे आपलं ब्लड आहे ते त्या केमिकलसोबत रिॲक्ट होतं आणि टेस्ट दाखवतं. सो द स्ट्रीप हॅव 2 इलेक्ट्रोड्स. त्या स्ट्रीपला 2 इलेक्ट्रोड्स असतात. वन हॅव एन्झाईम ग्लुकोज ऑक्सिडेज, एका बाजूला एका इलेक्ट्रोडला एन्झाईम ग्लुकोज ऑक्सिडेज असतं आणि अदर हॅव पोटॅशियम फेरिसायनेट. म्हणजे सेकंड जो इलेक्ट्रोड आहे त्याला पोटॅशियम फेरिसायनेट असतं. देन ब्लड इज प्लेस्ड ऑन स्ट्रीप. ते ब्लड आपण त्या स्ट्रीपवरती प्लेस्ड करतो. सो ब्लड ग्लुकोज प्लस ग्लुकोज ऑक्सिडेज गिव्ज ग्लुकोनिक ॲसिड. म्हणजे ब्लड ग्लुकोज जे आपण ब्लड त्या स्ट्रीपवरती अटॅच करणार आहोत त्याच्यामध्ये शुअरली शुगर असणारच आहे. मग ते जेव्हा ग्लुकोज ऑक्साईड ह्या इलेक्ट्रोड बरोबर ती रिॲक्ट होणार तेव्हा ग्लुकोनिक ॲसिड तयार होतो. सो ग्लुकोनिक ॲसिड कन्वर्ट्स फेरिसायनाइड टू फेरोसायनाइड. ग्लुकोनिक ॲसिड जे आहे ते कन्वर्ट कुठे होतं तर फेरिसायनाइड आणि फेरिसायनाइड टू फेरोसायनाइड. That is oxidation process is occurs at electrode and current is generated which is directly proportional to glucose concentration in the blood.
म्हणजे जी ऑक्सिडेशन प्रोसेस आपण इथे बघणार आहोत त्याच्यामध्ये काय होतं तर ती इलेक्ट्रोडवरती ॲक्ट होते. देन करंट जनरेट होतो आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतो तर ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड. द रीडिंग इज डेव्हलप्ड ऑन स्क्रीन. दॅट इज मेजरमेंट कसं असलं पाहिजे त्याचं mg/dl. हे तसं रीडिंग असणार आहे. हे ग्लुकोमीटर आपण अपॅरेटस बघितलं. हे त्याचं मेकॅनिझम आहे. ग्लुकोमीटर मोस्टली द मेडिकल डिव्हाइस फॉर डिटरमाइनिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इन द ब्लड, मोस्टली यूज्ड इन डायबिटीज मेलाइटस पेशंट. देन ECG दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. हे मोस्टली जे वर्ड आहेत ते तुम्ही सगळे ऐकले असणार. ECG a graphical record of electrical changes occurring cycle of heart is known as electrocardiogram. A graphical record of electrical changes occurring cycle of heart is known as electrocardiogram, that is ECG. The instrument used to record ECG is known as electrocardiograph. जो कार्डिओग्राफ येणार आहे, जे काय रेकॉर्ड येणार आहेत ECG, त्याला मोस्टली काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता जे हार्टमध्ये जे काही सायकल चालू आहे त्याचे जे चेंज आहेत ते ग्राफिकल रेकॉर्ड नुसार त्या स्क्रीनवरती दिसतात. त्याला काय म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि जो काय ग्राफ येतो त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हटलं जातं. देन यूज काय काय आहेत टू ऑब्झर्व फंक्शनिंग ऑफ हार्ट, टू इन्स्टंट डायग्नोसिस ऑफ हार्ट. म्हणजे काय काय आहे ऑब्झर्व फंक्शनिंग ऑफ हार्ट, हार्टचं फंक्शन कसं आहे ते ऑब्झर्व केलं जातं. देन इन्स्टंट डायग्नोसिस ऑफ हार्ट म्हणजे हार्टचं डायग्नोसिससुद्धा केलं जातं. हे आहेत युजेस ऑफ ECG. देन IV सेट. IV सेट आपण बघितलं आहे. मी हे परत घेते कारण तो जो सर्जिकल ड्रेसिंग आणि हा जो चॅप्टर आहे 5th चॅप्टर आणि 8th चॅप्टर हे मोस्टली कंबाईन रिलेटेड टू हॉस्पिटल अँड सर्जरी. IV सेट फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन आणि फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स, दॅट इज LVP, फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन आणि फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ LVP. देन नेक्स्ट आहे कॅथेटर. कॅथेटर कशासाठी टू रिलीव्ह युरिन रिटेन्शन, टू गिव्ह ब्लॅडर वॉश. कॅथेटर मोस्टली युरिन कॅथेटर जे असतात ते रिलीव्ह युरिन रिटेन्शन. जी युरिन एखाद्या पेशंटला युरिनला होत नसेल तर ते काढण्याचं काम हे कॅथेटर करतो. देन टू गिव्ह ब्लॅडर वॉश किंवा ब्लॅडर वॉश करण्याचं कामसुद्धा हा कॅथेटर करतो. देन राईल्स ट्यूब. हे मोस्टली तुम्हाला युजेससाठी 1 मार्क्ससाठी विचारलेला असतो. राईल्स ट्यूब यूज फॉर गॅस्ट्रिक लेवाज अँड केस ऑफ पॉयझनिंग, फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फूड. ज्या वेळेला सर्जरी झालेली असेल किंवा एखादा पेशंटला फूड जात नसेल त्यावेळेला त्याला फूड कशामार्फत दिलं जातं तर ही राईल्स ट्यूब जी आहे ती वापरली जाते. अँड फॉर गॅस्ट्रिक लवाज अँड केस ऑफ पॉयझनिंगच्या केसमध्ये राईल्स ट्यूब यूज केले जाते. देन नेक्स्ट आहे MRI, दॅट इज मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिंग, फॉर व्हिज्युअलायझेशन ऑफ डिटेल्ड इंटरनल स्ट्रक्चर्स. पूर्ण बॉडीचं स्कॅनिंग हे MRIमध्ये होतं. म्हणजे जी बॉडी आहे ती ह्या MRI स्कॅनमध्ये डिटेक्ट होते. व्हिज्युअलायझेशन ऑफ डिटेल्ड इंटरनल स्ट्रक्चर्स. आपल्या पूर्ण नसा ज्या आहेत त्या ह्या MRI स्कॅनमध्ये दिसतात. देन नेक्स्ट आहे एक्सरे मशीन, टू चेक फ्रॅक्चर ऑफ बोन, टू ऑब्झर्व कंडिशन ऑफ इंटरनल स्ट्रक्चर्स इन बॉडी. फ्रॅक्चर बोन जर झालं असेल तर ते चेक कशाखाली करायचं तर एक्सरे मशीनमध्ये, आणि टू ऑब्झर्व कंडिशन ऑफ इंटरनल स्ट्रक्चर्स इन बॉडी. आपलं जे हाडाचं स्ट्रक्चर्स आहे ते ह्या एक्सरे मशीनमध्ये बघितलं जातं. देन EEG, इलेक्ट्रोइन्सिफॅलोग्राफी.
इन दॅट फॉर डायग्नोसिस ऑफ ब्रेन ट्युमर, एपिलेप्सी अँड ब्रेन डिसऑर्डर. मोस्टली EEG इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते डायग्नॉस ब्रेन ट्युमर आणि ब्रेन डिसऑर्डर आणि एपिलेप्सी ह्याच्यामध्ये वापरलं जातं. देन CT स्कॅन. CT स्कॅन कॉम्प्युटेड टोमोग्राफी दॅट इज यूज. CT स्कॅन हे जे शब्द आहेत ते मोस्टली सगळ्यांनी ऐकलेले आहेत. देन फॉर मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ न्यूरोलॉजिकल ऑर्गन्स लाईक हेड, आईज, नेक अँड स्पायनल कॉर्ड. CT स्कॅन कशासाठी केलं जातं तर मॉर्फोलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ न्यूरोलॉजिकल ऑर्गन. न्यूरोलॉजिकल ऑर्गन कोणते आहेत? हेड, आईज, नेक अँड स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड म्हणजे कणा. हे सगळ्यांना माहीतच आहे. CT स्कॅन केलं जातं जेव्हा एखादी इंजुरी होते डोक्याला, कानाला, नाकाला किंवा आपल्या पाठीच्या मणक्याला, त्यावेळेला CT स्कॅन केलं जातं. CT स्कॅन युटिलाइज एक्सरे टू प्रोड्यूस इमेजेस ऑफ द इनसाइड ऑफ द बॉडी व्हाईल MRI that is magnetic resonance imaging uses powerful magnetic fields and ratio frequency pulses to produce the detailed pictures of organs and other internal body structures. CT scan काय यूटिलाइज करतं? एक्सरे टू प्रोड्यूस इमेज ऑफ द इनसाइड ऑफ द बॉडी. इनसाइड बॉडी चेक करण्यासाठी एक्सरेचा प्रोड्यूस करतं का तर ते असली इमेज दिसण्यासाठी. आणि युजेस पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सेस टू प्रोड्यूस डिटेल पिक्चर्स ऑफ ऑर्गन्स. म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्समध्ये सुद्धा पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड असतं आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स असतात. डिटेल पिक्चर्स ऑफ ऑर्गन्स का तर ते बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते डिटेल दिसलं पाहिजे, ऑर्गन्स अँड अदर इंटरनल बॉडी स्ट्रक्चर्स, म्हणून त्याच्यामध्ये युजिंग पॉवरफुल मॅग्नेटिक रेझोनन्स, मॅग्नेटिक फील्ड अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सेस यूज करून इंटरनल बॉडी स्ट्रक्चर बघितलं जातं. देन CT स्कॅन यूज रेडिएशन, एक्सरेज अँड MRI डू नॉट. MRIमध्ये एक्सरे यूज करत नाहीत. CT स्कॅनमध्ये MRI सुद्धा यूज केलं जातं आणि एक्सरे आणि MRI सुद्धा यूज केलं जातं. देन क्लिनिकल थर्मोमीटर यूज टू मेजर बॉडी टेम्परेचर. मोस्टली सगळ्यांच्या घरामध्ये असतो थर्मोमीटर. देन टू अल्ट्रासाउंड सोनोग्राफी. सोनोग्राफी टू रेकॉर्ड इमेज ऑफ इंटरनल ॲबडॉमिनल ऑर्गन आणि यूज्ड इन गायनेकोलॉजी टू ऑब्झर्व फिटस ग्रोथ. जे सोनोग्राफी कधी करायला सांगतात? जेव्हा आपल्या पोटात दुखत असेल त्यावेळेला आतलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय ग्रोथ झाली आहे का एखाद्या पार्टची, तर ते बघण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. आणि यूज टू रेकॉर्ड इमेज ऑफ इंटरनल ॲबडॉमिनल ऑर्गन. ॲबडॉमिनल ऑर्गन जे आहेत ते चेक करण्यासाठी सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी मशीन यूज केलं जातं. आणि प्रेग्नंट वुमनमध्ये जी काय फिटसची ग्रोथ झालेली असेल ते चेक करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. देन नेब्युलायझर फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन इन लंग ऑर आर्टी इन्फेक्शन. हे नेब्युलायझर मोस्टली जे दमा पेशंट आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना कफ होतो त्यावेळेला नेब्युलायझर यूज केला जातो फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन इन लंग आणि इन्फेक्शन असेल तर. देन व्हेंटिलेटर प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन थेरपी टू ट्रीट रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स. ज्यांना ऑक्सिजन कमी पडत असेल, बॉडीमधलं जो ऑक्सिजन कंटेंट आहे तो कमी पडत असेल, त्यावेळेला त्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं टू ट्रीट रेस्पायरेटरी डिसऑर्डर. जे छातीच्या रिलेटेड किंवा श्वास घेण्यास ज्यांना अडचण होत असेल, रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स, त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर यूज केला जातो. देन स्पिग्मोमॅनोमीटर हे आहे ब्लड प्रेशर चेक करण्याचं मशीन टू मेजर ब्लड प्रेशर. स्पिग्मोमॅनोमीटर.
सो हा चॅप्टर अजून एक आहे हेल्थ ॲक्सेसरीज, ज्याच्यामध्ये व्हीलचेअर्स, केन्स, क्रचर्स हे सगळं आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. सो थँक्यू.